मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा खेळाबद्दल जी भारताची ओळख आहे, म्हणजेच हॉकी. ज्या खेळाने जगभरात भारताचा झेंडा उंच केला, ऑलिम्पिकमध्ये सोन्याचं पदक जिंकलं आणि लाखो भारतीयांच्या हृदयात घर केलं. पण आज तोच खेळ मागे का पडलाय? का भारतामध्ये मोठे स्टार प्लेयर तयार होत नाहीयेत? आणि अलीकडच्या अनेक स्पर्धांमध्ये पराभव का होत आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्यात भावनाही आहे आणि दुःखही आहे. सुरुवातीला तुम्हाला भारतीय हॉकीची कहाणी सांगते. 1920च्या दशकामध्ये एक तरुण देश जो स्वतंत्राची लढाई लढत होता, त्याच वेळी मैदानावर एक टीम उतरते आणि जगाला हरवते. ती म्हणजे इंडियन हॉकी टीम. आणि त्यात सगळ्यात मोठा हात होता भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा, ज्यांना हॉकीचे जादूगार म्हणतात. ते स्टिकने चेंडू खेळवत होते, पण असं वाटायचं जणू काही जादूच करत होते. 1928च्या एम्स्टरडॅम ऑलिम्पिक्समध्ये भारताने पहिलं सुवर्ण पदक जिंकलं, ज्यात मेजर ध्यानचंद यांचं योगदान खूप मोठं होतं. आणि मग इथूनच सुरू झाली एक विजयाची मालिका. 1932, 1936, 1948, 1952, 56, 64 आणि 1980 पर्यंत असे 8 सोन्याचे पदक भारतीय हॉकी संघाने जिंकले. हे ऐकून तुमच्या अंगावर काटा आला असेल ना, कारण हा फक्त खेळ नव्हता, तर हा होता भारताचा अभिमान. पण प्रश्न असा आहे, हॉकी खरंच भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का? बरेच लोक हो म्हणतील, पण सत्य थोडं वेगळं आहे. भारत सरकारने कधीच अधिकृतपणे हॉकीला राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केलेलं नाहीये. 2012 मध्ये एका RTI मध्ये सांगण्यात आलं होतं, भारताचा कोणताही राष्ट्रीय खेळ नाहीये, तरीही हॉकीला लोक राष्ट्रीय खेळ मानतात कारण त्याच्या यशामुळे. कबड्डी किंवा क्रिकेटचाही दावा होतो, पण हॉकीची जागा मात्र वेगळीच आहे. आता हे सगळं माहिती असूनही हॉकी आज का मागे पडलीये, असा प्रश्न तर नेहमीच उभा राहतोय. आणि त्याचं कारण म्हणजे 1970च्या दशकामध्ये इंटरनॅशनल हॉकीमध्ये एक मोठा टेक्निकल बदल झाला. खेळ नैसर्गिक गवतावरून ॲस्ट्रोटर्फ म्हणजेच कृत्रिम गवतावर नेण्यात आला. आता भारतीय खेळाडूंची ताकद काय, तर त्यांची चपळता, मनगटातील जादू आणि चेंडूवरचं नियंत्रण, हे सर्व नैसर्गिक गवतावर उत्तम चालायचं. पण ॲस्ट्रोटर्फवर चेंडू हा गोळीसारखा धावू लागला. तिथे खेळाडूंच्या कौशल्यापेक्षा त्यांची शारीरिक ताकद आणि वेग हा जास्त महत्वाचा ठरू लागला. युरोपियन देशांकडे पैसा होता, त्यांनी लगेचच ॲस्ट्रोटर्फ मैदान बनवलं. पण भारत मातीच्या आणि गवताच्या मैदानावरच सराव करत होता. दुसरं कारण म्हणजे क्रिकेटचा उदय. 1983चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेट स्टार झालं. IPL आलं, पैसे आले, प्रसिद्धी आली. हॉकी खेळाडूंना नोकऱ्या मिळत होत्या, पण क्रिकेट सारखं ग्लॅमर नाही. आणि हेच कारण मोठं ठरलं. क्रिकेटचं महत्त्व वाढलं आणि हॉकीचं महत्त्व खूपच कमी झालं. आणखी एक कारण म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता. फक्त काही शहरांमध्येच टर्फ आहे, त्यामुळे सराव कुठं करायचा हाही प्रश्न निर्माण झाला. आणि त्यामुळे मोठे स्टार्सही भारतासाठी मिळणं खूप कमी होत गेलं. सध्या हरमनप्रीत सिंग आणि मनप्रीत सिंग हे असे चांगले खेळाडू आहेत, पण ते जागतिक स्तरावर क्रिकेटर्स सारखे फेमस नाहीयेत. कारण मीडिया कव्हरेज कमी आहे, स्पॉन्सरशिप कमी आहे आणि अलीकडे मनप्रीत सिंगला डिसिप्लिनरी इश्यूमुळे टीम मधून काढूनही टाकले. हेही खूप दुःखद आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नाही, कारण पैसे आणि प्रसिद्धी ही इतर स्पोर्ट्समध्ये आहे. आज भारत FIH वर्ल्ड रँकिंगमध्ये 8व्या क्रमांकावर आहे. 2003 पासून सुरू झालेल्या या रँकिंगमध्ये भारत हा कधीच नंबर 1 नव्हता. सर्वोच्च 3रा क्रमांक 2021 आणि 23 मध्ये होता, तेही टोकियो ऑलिम्पिक्स ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर. म्हणजेच बघा, ज्या हॉकीला भारत राष्ट्रीय खेळ मानतो तोच इतका मागे पडत गेलाय. आता जर अलीकडच्या स्पर्धांमधल्या पराभवाविषयी बोलायचं झालं तर FIH प्रो लीग 2025-26 मध्ये भारताने सलग 7 मॅचेस गमावल्यात, जे की खूप निराशाजनक आहे. पण शेवटी भारताने ऑस्ट्रेलियाला शूटआउट मध्ये हरवलं आणि पहिला विजय मिळवला. पण हा विजयही प्रश्न निर्माण करतोय, कारण कधी काळी जग जिंकणारी टीम आज संघर्ष करते. पण हे फक्त खेळाडूंची चूक नाहीये, तर सिस्टीमची ही आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. कारण कोच सारखे बदलत राहतात, खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही आणि अशा अनेक समस्या सिस्टम मध्ये आहेत, असं अनेकांचं म्हणणं आहे. आता सरकार काय करतंय हा प्रश्न तर आहेच, आणि तो नेहमीच विचारलाही जातोय. अनेकांचं हेही म्हणणं असतं की सरकार हॉकीला पैसे देत नाही. हे खरं आहे का? तर नाही, हे पूर्ण सत्य नाहीये. हॉकी इंडियाला सरकारकडून सपोर्ट मिळतो. ओडिशा सरकारने 2018 पासून टीम स्पॉन्सर केली आणि 10 वर्षांसाठी वाढवली सुद्धा. 2025 मध्ये 100 वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी फेस्टिवल आणि ग्रँड्स जाहीर केल्या. सिनियर नॅशनल चॅम्पियनशिपसाठी 70 लाख, ज्युनियरसाठी 30 लाख, राज्यांना 25 लाख. स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने कॅम्पमधील खेळाडूंना 25,000 महिना भत्ता सुरू केला. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम म्हणजेच TOPS अंतर्गत फंडिंग मिळते.
आता तुम्ही म्हणाल की इतकं सगळं असूनही समस्या आहेतच, पण खरं तर जी फंडिंग मिळते ती पुरेशी नाहीये. ग्रासरूट लेवल इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहेत. क्रिकेटला मिळणाऱ्या पैशाच्या तुलनेमध्ये हॉकीला फार कमी पैसे मिळतात. त्यामुळे अनेक जणांचं असं म्हणणं आहे की सरकारने हॉकीसाठी अधिक प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे जसं की शाळांमध्ये हॉकी शिकवा, स्पॉन्सर्स आणा, मीडिया कव्हरेज वाढवा. मित्रांनो, तुम्हाला सांगितलेली ही सगळी माहिती तर संपली, पण हॉकीची लढाई मात्र अजूनही सुरू आहे. भारताने 13 ऑलिम्पिक पदकं, 3 वर्ल्ड कप पदकं जिंकलेत. जगात नंबर 1 नव्हता, पण हृदयात मात्र नंबर 1 आहे.